बघायला मिळेल. चला थोडासा क्विक गेम घ्यायचा आहे कारण की आपण पाहतो यानंतर सुद्धा भरपूर ओव्हर या टाकायच्या बाकी आहेत कारण की किती षटकांच्या मॅचेस होतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मला वाटते वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा प्रयत्न असतो की किमान 3 ते 4 षटकांची किमान म्हणजे कमीत कमी 4 षटकांचा मॅच हा व्हायला हवा. सूरज मागील मॅचचा हिरो ठरला होता. सूरज माळी हा वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाचा खेळाडू इथे खेळण्यासाठी सज्ज झालाय. तर त्याच्या जोडीला कैलास डोंगरकर आणि जयेश सारवी बॉलिंग मार्क वरती. उजव्या आणि डाव्या हाताचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर उजव्या हाताचा गोलंदाज ओ सुंदर सुंदर फटका सुंदर फटका चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. लगातार 7वा षटकार मारला त्याने. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाच्या खेळाडू यांच्यासाठी मंगेश भोईर यांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 आहेत आणि सूरज माळी याने मारलेला हा लगातार 7वा षटकार आहे. मागील मॅच मध्ये त्याने जेव्हा स्ट्राईक सोडली तेव्हा 6 षटकार मारले होते. हो आता मात्र चांगला चेंडू होता. जवळजवळ खोदून काढणं थोडंसं अशक्य होतं. हेलिकॉप्टर शॉटचा प्रयत्न होता आणि जयेश याच्याकडे अनुभव भरपूर आहे. आपण पाहिलंय की भरपूर त्याने क्रिकेट खेळलेला आहे आणि त्याचा फायदा त्याला नक्कीच झालेला आहे. सूरज याच्या समोर. सूरज हा नवीन दमाचा खेळाडू. एक चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. 7 चेंडूमध्ये 7 षटकार त्याने ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर 2 मॅच मिळून आपण पाहिलं तर लगातार मारलेले आहेत. सामना सुरू आहे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध साई दत्त काजूपाडा या दोन संघादरम्यान. खूप खूप स्वागत आहे जे आमचे पाहुणे आलेले आहेत काजूपाडा संघाच्या माध्यमातून. त्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. आपण पाहू शकता भरपूर क्रिकेटची आवड ही प्रेक्षकांना इथपर्यंत घेऊन येते. ऑन साइडला खेळायचं होतं मात्र टॉप एज लागला. स्वतः टोळून घेणं थोडंसं कठीण गेलं. तो म्हणजे जयेश आला तोपर्यंत 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे सरकतोय 8 या धावसंख्येवरती. कैलास डोंगरकर आजच्या दिवसामध्ये जास्त संधी मिळाली नव्हती. त्याला एक अँकर इनिंग खेळण्याची संधी मिळाली आहे. फक्त स्ट्राईक रोटेट करणं सिंगल डबल वरती विश्वास ठेवणं बाकीचं काम सूरज माळी याच्या माध्यमातून पार पाडलं जात आहे. धावसंख्या 8 धावा. 3 चेंडू टाकून झाले. 3 षटकांचा हा सामना. 18 चेंडू मध्ये टार्गेट सेट करायचं आहे. पुन्हा एकदा जयेश राईट आर्म राऊंड द विकेट. फ्लाइटेड डिलिव्हरीचं आमंत्रण स्वीकारलं. चेंडू गेलाय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार. फ्लाइट दिली होती मात्र त्या फ्लाइटचं आमंत्रण स्वीकारलं होतं आणि चांगला कनेक्ट केला होता चेंडूला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. तिकडे विजय होता आणि विजय मला वाटतं त्या ठिकाणी नक्कीच बघायला मिळाला होता. ऑल ऑन द कार्पेट शतरक्षक आहे स्टेट टू द फिल्डर. हा विजय मला वाटतं त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण मात्र थ्रो खराब. 1च धाव मिळेल. एका धावेने धाव पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. प्रत्येक षटकामागे 15 ते 20 धावांची सरासरी ठेवावी लागेल कारण की ह्या मैदानावरती 80 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. त्यामुळे या मैदानावरती कुठला स्कोर हा सेफ नाहीये हे म्हणायला काहीच हरकत नाहीये. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून भरपूर क्रिकेट पाहिलेला आहे या मैदानावरती आज सकाळपासनं. त्याचा फायदा नक्कीच होताना दिसतोय कारण की जसं म्हटलं ते क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं तेवढं सोपं नसतं. मात्र भविष्यवाणी खरी ठरतेच असं नाही कारण की क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ असं म्हटलं गेलाय. धावफलक आपण पाहू शकता 15 धावा धावफलकावरती. क्या बात आहे सुरेख खेळला जातोय. थोडासा कलाईचा वापर केला. कैलास याच्यामध्ये माहीर आहे पॅड लाईन वरतीच्या चेंडूला खेळण्यासाठी. नाहीतर तो सिंगल आणि डबलचा नक्कीच एक चांगलं कॉम्बिनेशन बसवतोय. एक धावफलक पुढे सरकला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 16. चला आता कुठला गोलंदाजी मार्कवरती येतोय पाहणं गरजेचं. मागील मॅचचा जो हिरो ठरलेला आहे तो म्हणजे विजय चौधरी
याला आमंत्रित केले आणि गणेश त्याच्याकडे मला वाटते कुठला नाही गणेश याला आमंत्रित केलंय ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. गणेश हाडल यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. अर्थातच त्यांना माहिती आहे की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच अनुभवाला थोडासा रेफर करणं गरजेचं आहे. डावऱ्याचा फलंदाज कैलास डोंगरकर खेळण्यासाठी म्हटलं सज्ज झालाय. फुल टॉस डिलिव्हरी पंचांनी अगोदरच आपला हात या ठिकाणी कमरेच्या लेवलला आणलेला आहे, खांद्याच्या लेवलला नेला आहे आणि आपण पाहू शकता इथे मात्र हा चेंडू नो घोषित केलेला आहे. थँक्यू डीजे. धावसंख्या आहे ती 21 धावा. आताचा चेंडू येणार आहे तो फ्री हिट असेल आणि पहिला चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने धाव दिलेली आहे. कैलास बॅटिंग साठी सज्ज झालाय. फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी प्रहार करण्यासाठी सज्ज होता आणि पुण्यात चेंडू मिळाला. चेंडूला नेऊन ठेवलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर 6 धावांसाठी. क्या बात आहे. गणपती गौरींचं गाणं वाजवलं जात आहे आणि वयवरची कंटोली ही बाजत नसली तरी ती उपटून टाकायची नसते, ती ठेवायची असते. कधी ना कधी वाजेल. तशाच पद्धतीने आपण पाहिलं की ते मात्र क्या बात आहे. इथे हातामध्ये चेंडू गेला होता. कैलास डोंगरकर याचे नशीब आहेत कारण की चेंडू या ठिकाणी फील्ड झालेला नाहीये. मात्र 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये वाघोबा स्पोर्ट्स टिबरी संघाची. कैलास वर्गाना हा इनफॉर्म झालाय आता मात्र. माफ करा डोंगरकर. फुल टॉस अजून एक नो अजून एक बीमर. चेंडू चालला सीमारेषेच्या बाजूला. कैलास डोंगरकर याच्या बॅटमधून आलेला अजून एक चौकार. इथे मात्र बीमर. याचाच अर्थ गोलंदाजाला मात्र यस पेंडिंग आहे कारण की पंचांचा निर्णय काय हे आम्हाला कळवायचं अगोदर. बीमर चेंडू हा पंचांनी दिलाय आणि त्यासाठी मला वाटतं फिल्डिंग करणाऱ्या साईडनं हा रिव्ह्यूचा वापर केलाय. पंच रिव्ह्यू कोणी घेतलेला आहे? फिल्डिंग तुम्ही घेतलाय. तुम्ही तर निर्णय अगोदर दिला होता ना नोचा. अंपायर रिव्ह्यू आहे. ओके. पंच कमरेच्या जस्ट वरती होता बॉल त्यामुळे आपण पाहू शकतो बीमर चेंडू या ठिकाणी रिव्ह्यू पंचांच्या माध्यमातून घेतला गेला होता आणि हा चेंडू नो असेल. तर नक्कीच या ठिकाणी गोलंदाज चेंज केला जातोय. आपण पाहू शकतो 2 बीमर या ठिकाणी हाताळले गेलेत. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकली होती ती म्हणजेच 34. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत फक्त आणि फक्त 2. 4 चेंडू ऋषिकेश याला टाकावे लागतील. मला वाटते अगोदर जर गोलंदाज जो होता विजय त्याला मागे ठेवला असेल कारण की तो मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय की त्याला मागे ढकललं होतं गोलंदाजीसाठी.
क्रॉस डिलिव्हरी आणि हा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 40 या धाव संख्येवरती. जबरदस्त अशी फलंदाजी चालू आहे. कैलास डोंगरकर याला आपण जर पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसले होते, त्यासाठी त्याला त्यावेळेस नक्कीच भरपूर जणांची अपेक्षा होती की कैलास तुम्ही कशा पद्धतीने फटके खेळायला हवे. ते दर्शवतोय की नक्कीच कैलास. हवेमध्ये चेंडू, चेंडू लॉंगॉनला आलाय अजयच्या हातामध्ये. फलंदाज बाद कैलास. नाचत होत्या ती लाल सुरती, नेसेल होती ती लाल सुरती, नेसेल होती दोघी तिघी. नाचत होत्या ती लाल सुरती, नेसेल होती ती लाल सुरती, नेसेल होती दोघी तिघ. नाचत होती ती टुक पटलू, घालील होती ती टुक पटलू, घालील होतं दोघी तिघ. नाचत होती ती टुक पटलू, घालील होती ती टुक पटलू, घालील होतं. काय जबरदस्त मॅच चालू आहे. एका बाजूने आपण पाहतोय साईदत्त काजूपाडा संघ चांगली गोलंदाजी आता सुरुवात केलेली आहे. 4 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या षटकाचे टाकून झाले आहेत आणि ऋषिकेशाचे 2 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. त्याचाच अर्थ आपण जर पाहिला तर एकूण धावसंख्यांचा नजर मारली तर 40 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून सुद्धा एकूण 8 चेंडूंचा खेळ या इनिंग मध्ये बाकी आहे असं सांगायला काहीच हरकत नाहीये. आणि निलेश परेट नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो सुद्धा मला वाटतं लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. एज लागलाय लॉंग स्टॉप रिझल्ट मध्ये. चेंडू जातो सीमारेषेच्या बाजूला. येथे मात्र अजून 4 धावा मिळतील. धाव संख्या 44. धाव संख्या मात्र वेलकम बाउंड्रीच्या पद्धतीने वाढलेली दिसते. 44 धावा धावफलकावरती. ऋषिकेश यांचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. चांगली गोलंदाजी हवेमध्ये. चेंडू, चेंडू खाली. पुन्हा एकदा अजय आणि त्याच्या हातामध्ये झेल. फलंदाज निलेश बाद. चला नव्यानं कुठला गोलंदाज येतोय तर विजय चौधरी मागील मॅचचा हिरो ठरला होता. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय गोलंदाजी मार्क वरती. तर फलंदाजीसाठी आलाय करण नायक. नायके ज्या नावाने ओळखला तो. नायके म्हणजेच एक चांगला ब्रँड आहे. नक्कीच एक मेडन विकेट टाकणारा गोलंदाज. वय वर्ष 21. त्याच्या समोर सूरज माळी. आजच्या दिवसामध्ये त्याने रेकॉर्ड केलाय 7 चेंडूमध्ये 7 षटकार हे मारलेले आहेत. हवेमध्ये चेंडू. काय घडेल काय बिघडेल. इथे मात्र झेल सुटलेला आहे. कॉन्टेस्ट जबरदस्त आहे मैदानाच्या आतमध्ये. रफ अँड टफ फाईट बघायला मिळते 2 खेळाडूंमध्ये. विजय चौधरी विरुद्ध सूरज माळी. आणि आता एक चांगला गोलंदाज आता फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच करण नायक विरुद्ध विजय चौधरी. राईट आर्म राउंड द विकेट. हवेमध्ये चेंडू. करण याच्या बॅट मधनं स्टायलिश शॉट. षटकार. पाणी पड
पंच बॉल तुमच्याकडे ठेवून द्या. या ठिकाणी धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 51 या धाव संख्येवरती. क्या बात आहे. करण नाईक याचा स्टायलिश शॉट बघायला मिळाला. हो अजून एक वेट अँड प्ले. इट इज अनदर 6. क्या बात आहे. अजून एक षटकार. धाव संख्या पुढे सरकले, जाऊन पोचले 57 या धाव संख्येवरती. 3 चेंडू शिल्लक आणि ऑन फायर आहे तो म्हणजे करण नायक. ऑफ साइडला गेला जाता चेंडू ऑन साइडला जातोय. क्षेत्ररक्षक गणेश आळळ याच्या चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण एक चांगला फिल्डिंग आणि फिल्डिंगच्या जोरावरती एकच धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट लढत. कुठला खेळाडू वरचा ठरेल पाहणं गरजेचं आहे. नायके याने दर्शवलंय की 3 चेंडू मध्ये नक्कीच त्याने चांगल्या धावा घेतल्यात. हवेमध्ये चेंडू फसलाय सूरज या ठिकाणी आणि इथे मात्र विजय चौधरी याच्या नावावरती नक्कीच एक प्लस पॉइंट मिळालाय. क्या बात आहे. अशी खाऊ नको भाऊ फिराया जाऊ, अशी खाऊ नको भाऊ फिराया जाऊ. गाडी घेतले मी नवी कोरी, गाडी घेतले मी नवी कोरी. नाम आंब्याशी भेट न ग कोरी, अशी करू नको तू देरी. नाम आंब्याशी भेट न ग कोरी, अशी करू नको तू देरी. जयेश वर्गना शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलाय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 58 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 ची अपेक्षा होती, 50च्या पुढे धावसंख्या नेली आहे. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करेल, मात्र 2 धावा मिळतील की नाही हे सुद्धा तेवढाच प्रश्नचिन्ह आहे. तर 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजे 60 या धावसंख्येवरती आणि 61 धावांचं लक्ष. पाहिले तुला ग पुरी, तुला पाहून झालो दिवाना. पाहिले तुला ग पुरी, तुला पाहून झालो दिवाना. हॅलो डीजे थोडंसं थांबा, कारण या ठिकाणी सूचना अशी आहे की जे विजयी संघ आहेत ज्यांनी 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. मला वाटते एक आहे कुंभारपाड्याचा संघ आणि दुसरा जो संघ आहे तो म्हणजेच राजावळीचा संघ. तर या जरा आपण चिठ्ठ्या या ठिकाणी करूया. कुंभारपाडा आणि राजावळी, वेलकम तुमचं पुन्हा एकदा. आणि जाऊया किती धावांची गरज, तर 61 धावांची गरज आहे आणि त्यासाठी नक्कीच आपण पाहणार आहोत. 18 चेंडू शिल्लक आहेत. या 18 चेंडू मध्ये 61 धावा पार करायच्या आहेत. जर पार केल्या तर नक्कीच साईदत्त काजूपाडा संघ सामना जिंकेल आणि जर या 61 धावा पार केल्या नाहीत तर मात्र वाघोबा स्पोर्ट्स तिवरी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करताना दिसेल. पाहिलं तुला ग पुरी, तुला पाहून झालो दिवाना. तुझ्यावर प्रेम हाय रे पोरा, खोटा मी
चला आपण मॅच कडे जाऊया. मॅच सुरू होते. 61 धावांचं लक्ष्य आहे. 60 धावा झाल्यात. 20.33 ची सरासरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आलाय रोहित ठक्कर. बॉलिंग मार्क वरती. चला पाहणं गरजेचं आहे कुठला संघ या ठिकाणी सामना जिंकेल हे सुद्धा पाहणं गरजेचं. रोहित बॉलिंग मार्क वर. जयेश सार्वी स्ट्राईक वरती. जयेश सार्वी स्ट्राईक वरती आहे आणि गणेश हाडल नॉन स्ट्राईक वरती आहे. सामना बॅलन्सिंग आहे मी म्हणेन. अजून सुद्धा फलंदाजी आपण पाहिलेली आहे ते म्हणजे काजूपाडा संघाची. ओ फिरकी पद्धतीचा चेंडू. नक्कीच जयेश याला माहिती आहे की जयेश आपण जर पाहिलं तर हा चेंडू त्याच्या लायक चेंडू होता खेळण्यासाठी. मात्र त्या चेंडूवरती तो बेट झालाय. एक चांगला चेंडू खेळला एक चेंडू आपण पाहिला. मात्र निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो म्हणजेच रोहित. हा चेंडू वाईट बॉल. धावफलक उघडला गेला. एक धाव या ठिकाणी आलेली आहे. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली शतरक्षक मात्र चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अजून एक मोठा फटका. अजून एक षटकार. 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले. धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 13 या धाव संख्येवरती. लक्षात घ्या चिट्ट्यांची सड्डा या ठिकाणी चिट्ट्या उडवल्यात आणि मला वाटते बाय मिळालेली आहे ती विजयी संघाला. म्हणजे या सामन्यातनं जो संघ जिंकेल त्यांना डबल खुश खबर असेल. रोशन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. 3 ओव्हरचा मॅच असेल लक्षात घ्यायचं. भुईर या ठिकाणी हा चेंडू 4 धावांसाठी फरार. याला चौकार. राजावली बिंद टॉस. निर्णय द्यायचा आहे. राजावली बॅटिंग. थँक्यू. बघा कशा पद्धतीने धावा या ठिकाणी बनवायला सुरुवात केली. 17 धावा धावफलकातील जयेश तारबी याच्या माध्यमातून. लॉर फुल टॉस. अजून एक मोठा फटका. अजून एक षटकार. धाव संख्या 23. जबरदस्त फलंदाजी जयेश तारबी याच्या माध्यमातून. 5 चेंडू मध्ये तब्बल 23 धावा आल्यात. लक्ष्य जे आहे ते 61 चं लक्ष्य आहे. सुरुवात अतिशय सुरेख. या चेंडूवरती नजरा लागतील नक्कीच रोहित याच्या या गोलंदाजीच्या. शेवटचा चेंडू या षटकाचा. धाव संख्या 23 आहे आतापर्यंत. हो इथे मात्र शतरक्षक चेंडूच्या गाल्याने फलंदाज बाद. डीजे थँक्यू. आपण जर पाहिलं कंपॅरिझन दर्शवलं जात आहे आफ्टर 1 ओव्हर्स
आपण जर पाहिलं वाघोबा स्पोर्ट्स खेळत होतो त्यावेळेस 16 धावा बनवल्या होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, कुठलाही गडी मात्र त्यांनी गमावला नव्हता. इथे आपण जर पाहिलं तर 23 धावा बनवल्यात, त्या म्हणजे साई दत्त काजूपाडा संघाने मात्र एक गडी त्यांनी गमावलाय. तर प्रत्येकाच्या बाजूनं एक चांगली दृश्य दर्शवली जातात. 12 चेंडूने 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू 38 धावा याचाच आपण अर्थ जर पाहिला तर नक्कीच 19 ची सरासरी आहे. प्रत्येक षटकामागे 19 धावा या हव्यात असं सांगायला काहीच हरकत नाहीये. 61चं टार्गेट आणि 61चं टार्गेट पार करत असताना 23 धावा धावफलकावरती, 38 धावांची गरज. करण नायक, क्या बात आहे, क्या बात आहे. ते मात्र आपण पाहू शकतो काय घडेल काय बिघडेल इथे. यस, या ठिकाणी आपण जर पाहिलं तो व्हाईट बॉल या ठिकाणी हाताळला गेला आणि एक 22च्या रूपाने अशा 2 धावा नक्कीच मिळतील. लेफ्ट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड बॉलर, कॉन्टेस्ट तगडा आहे मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणून इथे जी धावसंख्या आहे ती सेफ मानता येणार नाही, कारण की 80 धावा जर झाल्या 24 चेंडू मध्ये तर 18 चेंडू मध्ये 61 धावा व्हायला काहीच हरकत नाही. मात्र फलंदाजी जी फलंदाजी आहे ती फलंदाजीवरती मदार असणार आहे. साई दत्त काजूपाडा संघाच्या दरम्यान यस, चला थोडी घाई करा. करण नायक बॉलिंग मार्कवर. ओ, अगोदरच बॅट फिरली होती त्याचा फायदा होताना दिसेल गोलंदाजाला. फलंदाज बाद. धाव संख्या आहे ती 23, गडी बाद झालेत ते 2, माफ करा 25 धावा झाल्यात आणि धाव संख्या 25 असताना आपण पाहू शकतात 36 धावांची गरज चेंडू टाकून झालेत आतापर्यंत, तो म्हणजे एकच, कारण की वाईट पडला होता. थोडंसं दुर्लक्ष झालं होतं माझं सुद्धा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 36 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते 13. केदार, केदार धांगडे हा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, जुना जाणता खेळाडू आहे, त्याच्याकडे सुद्धा मोठे फटके आहेत, नाही असं नाही, मात्र कनेक्टिंग जमला पाहिजे. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक आहे चेंडूच्या खाली कैलास डोंगरकर आणि झेल सुटलाय, जाळं फाटलाय आणि मासा निसटलाय. क्या बात आहे. दरम्यान कदाचित सूर्यकिरण आले की काय डोळ्यावरती. यस, 10 चेंडू शिल्लक होते. आता 10 चेंडू शिल्लक आहे, 11 चेंडू शिल्लक होते, 10 चेंडू शिल्लक आहे आणि धाव संख्येची जी गरज. ओ, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतात, मात्र भरपूर मोठा प्रयत्न जयेश याने केला, चेंडू पर्यंत पोहोचू शकला नव्हता. किती धावा पूर्ण होतात तर एकूण 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 28 या धाव संख्येवरती. 33 धावांची गरज आहे. 9 चेंडू 33 धावा. नऊ चेंडू 33 धावांची गरज. करण नायक बॉलिंग मार्क वरती, मोठ्या फटक्यांची गरज आहे, ते म्हणजेच साई दत्त काजूपाडा संघाला. या ठिकाणी सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये होता चेंडू, मात्र थोडासा आपण जर पाहिला तर नक्कीच डिसबॅलन्स झाला होता. 4 धावा मिळतील.
धाव संख्या होते ती म्हणजेच 32-29 धावांची गरज अजून सुद्धा. लेफ्ट आर्म क्लीन बॉल. प्रत्येक चेंडू तुम्ही त्याच पद्धतीने खेळायला जाल तर मात्र फसाल आणि तेच झालंय. सात चेंडू आणि 29 धावांची गरज. सामना जिंकला की डायरेक्ट चौथ्या फेरीमध्ये. क्या बात है. राईट आर्म सर लेफ्ट आर्म आहे. या ठिकाणी थांबून खेळण्याचा प्रयत्न मात्र शतरक्षण चांगलं झालंय. एक धाव मिळाली. धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 33 या धाव संख्येवरती. 28 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू 28 धावा. आता मात्र करिश्मा करावा लागेल केदार धांगडे आणि भौमिक जाधव या दोघांना. रोशन वजरे हा गोलंदाजी मार्क वरती आलाय. तर 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 6 चेंडू 28 धावा. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. दरम्यान 6 चेंडू 28 धावांची गरज. क्या बात है. चांगली गोलंदाजी दरम्यान आपण पाहू शकतो. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. जसं जसं चेंडू कमी होतील तसा तसा प्रेशर वाढेल फलंदाजी करणाऱ्या संघांवरती. ज्यावेळेस जयेश सारभी खेळत होते त्यावेळेस असं वाटत होतं की सामना सहजतेने घेऊन जाईल की काय काजूपाडा संघ. मात्र जयेश बाद झाल्याच्या नंतर थोडासा प्रेशराईज झालेला आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 28 धावांची जी गरज आहे. अजूनपर्यंत सामना संपलेला नाही आहे. मात्र तुमच्याकडे जी धम्मक असायला हवी. तुम्ही जिद्दीचा खेळ चिकाटीचा खेळ हा करायला हवा. भौमिक जाधव हा जो फलंदाज आहे नक्कीच मोठ्या फटक्यांची त्याच्याकडनं अपेक्षा आहे. जो प्रॅक्टिसला गेम खेळत असतात तोच गेम तुम्हाला या ठिकाणी खेळावा लागेल. वाईट चेंडू जसं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये चेंडू खेळता यायला हवेत तसे सोडता सुद्धा यायला हवेत. वाईट बॉल. धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 34. आता चेंडू शिल्लक असतील ते 5 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 5-27 इक्वेशन. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आहे. मात्र इकडनं चांगले गोलंदाजीची अपेक्षा आहे. क्या बात आहे. सुरेख चेंडू. एखादा लेदर क्रिकेटर सारखा ऍक्शन आहे. काय जबरदस्त चेंडू डिलिव्हर करतोय. जास्त काही नवीन करण्याचा प्रयत्न करत नाहीये. तो जातोय सहजतेनं आणि चेंडूला फक्त आपल्या फ्लो मध्ये डिलिव्हर करतोय. धावफलक एकूण 4 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. मला वाटतं या गोलंदाजाला बोलायला सुद्धा होत नाही आणि ऐकायला सुद्धा. तरी सुद्धा एवढा ब्रिलियंट क्रिकेट तो खेळतोय. क्या बात आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये असा क्वचितच एखादा गोलंदाज किंवा फलंदाज असतो आणि लेदर क्रिकेट खेळतो त्यामुळे नक्कीच त्याचा ऍक्शन एक क्लीन ऍक्शन बघायला मिळतो. बघा हात केवढा सरळ येतोय. जबरदस्त डिलिव्हर सुद्धा होतोय चेंडू.
काय जबरदस्त गोलंदाजी. चेंडू शिल्लक आहेत ते फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे ती 27. सुंदर गोलंदाजी. फक्त एक वाईटच्या रूपाने धाव गेलेली आहे. एकच धाव त्याने दिली. सुंदर गोलंदाजी. गोलंदाजाच्या माध्यमातून राईट आर्म वर द विकेट. क्या बात आहे. सर्व चेंडू एकाच जागेवरती एकाच लाईन मध्ये टाकल्यात. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 27 धावांची गरज आहे आणि गोलंदाजाने एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव दिली. त्या व्यतिरिक्त कुठल्याही धावा दिलेल्या नाहीयेत. क्या बात आहे. पुन्हा एकदा रोशन वजरे. वाईट बॉल. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यांना जो गोलंदाज आहे त्याला फक्त चेंडू टाकण्याशी मतलब आहे. किती झाले त्याविषयी आम्हाला काय पडलेलं नाहीये. आम्हाला चांगले चेंडू टाकायचे फक्त. योगेश जाधव यांना रवींद्र ठक्कर विद्यमान सरपंच यांच्या माध्यमातून आमंत्रित केलं गेलं आहे. दरम्यान हाच एक चांगला चेंडू. सामना या ठिकाणी क्लोज होतोय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. 3 षटक पूर्ण झालेत आणि आपण पाहू शकतो धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 35. म्हणजे आपण जर पाहिलं तर मला वाटतं 26 धावेने हा संघ जिंकलाय तो म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. आणि पुढील 4थ्या फेरीमध्ये डायरेक्ट त्याने प्रवेश या ठिकाणी मिळवलेला आहे. खूप खूप अभिनंदन. आदरणीय सन्मान्य योगेश जाधव यांना बोलवतोय या ठिकाणी आणि मंगेश भोईर यांच्या माध्यमातून रोशन वजरे याला या षटकासाठी 200 रुपये आलेले आहेत तर यायचं आहे. योगेश जाधव आपल्याला रवींद्र ठक्कर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती केली जाते की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. या योगेशजी या. टिवरी गावचे सरपंच तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित करतात. आपल्याला उपसरपंच आणि सरपंच चषक या ट्रॉफी मध्ये खूप खूप स्वागत आहे. चला आदरणीय सन्मान्य योगेश जाधव यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. या ठिकाणी स्टेजवरती रवींद्र ठक्कर विद्यमान सरपंच टिवरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. या स्पर्धेचे